सर आमच्या गावात पूर्ण समजा प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान 1-1.5 एकर अद्रक आहे. अच्छा. ज्यांनी यावर्षी केमिकल वापरलं हा. त्यांना याच्या पहिले समजा काढावं लागलं दिवाळीच्या आसपास. सड लागली यावर्षी. बरोबर. ज्यांनी किमान जीवाणू वापरले समजा किमान जैविक वापरलं त्यांचे आहे आजपर्यंत. बरोबर बरोबर. तर त्याचं कारण काय तुम्ही म्हणते जीवाणू. बरोबर एकदम बरोबर बरोबर आहे. बघा पहिली गोष्ट फार सुंदर प्रश्न पण टाळ्या वाजवा आपण त्यासाठी. आमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे ना, आता शेतकरी याच्यात जास्त उतरले अद्रकीमध्ये. हा. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक शेतकरी कमीत कमी 5-6 ट्रॅक्टरच्या पुढे शेणखत एका एकरला अशा पद्धतीने वापरतो. हा. त्याच्यामुळं मग निवळ केमिकलवर निवडीत त्या शेतीला. हा मला काय सांगायचं तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंफार नाही आहे वाटतं टिकून तुम्हाला. तसं पण ते शेणखत प्युअर नाही राहिलं. जशी माती खराब झाली तशी शेणखत सुद्धा काय होत चाललंय खराब होत चाललंय. समजा सड नव्हती असं प्रश्न नाही, सड होती. हा. पण जी केमिकल मध्ये फास्ट वाढती समजा रातोरात जे साऱ्या बसायचं प्रयत्न होत हा. ते नाही होत ना. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला फरक लक्षात येईल. जर तुम्ही 100% नाही तुमचा जर प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही आग जर भडकली ना तुम्ही डबल टाका ना आपलं. तुम्ही दुसरं काही आणू नका. हेच पाणीच टाकू राहिले. पाणीनेच आग विजती. फक्त तुम्ही पाणी ग्लासच्या ऐवजी डायरेक्ट तांब्या टाका. थोडं आम्हाला अद्रकसाठी एक समस्या वाटली. बोला. जी ग्रेनरी ती थोडी कमी भेटली. साहजिकच आहे ना. मी तुम्हाला काय बोललो RNPH काय आणणार आहे मला सांग. हो हे मसाला कमी करते आणि ते म्हणते त्याला दम नाही रे. तुम्ही हे सरकार जाणून. आता आपण जर ते केमिकलच्या औषधात 10 ml सांगितलं दुकानदार आपण 15 घेतो फवारणीची. आणि इथं कमी करते. काय बात बोलले एक नंबर. सांगितलं जास्त सांगा तुम्ही. कांद्याच्या रोपाला पण वापरलं होतं समजा. तणनाशक मध्ये हे सॉइल चार्जर वापरलं होतं. म्हणजे दरवर्षी आम्ही चिमटा लागायचं गवत. बरोबर. यंदा चिमटायचं काम. आता SCT वैदिक मध्ये तणनाशक चालत म्हणजे आता ही बाग आहे. बागांना तर तणनाशक घेणेच नाही. तुम्ही जमिनीमध्ये हालचाल करणे नाही, नांगरणे नाही, कोळवणी नाही, वखरणी नाही, काही नाही. हा जर तुम्हाला करायची असेल फार तुम्हाला आग आहे तर माल उतरल्यावर करा. जेव्हा झाडावर माल राहणार नाही. नवीन डाळिंब लागवड केली त्याला सुद्धा आपलं हे वैदिक वापरलं. एक डोस केला पहिले. बर. तर आता दुसरा पण करायचं. डाळिंबाची शेती SCT वैदिक शिवाय करूच नाही. जो डाळिंबाची शेती SCT वैदिक शिवाय करील त्यांनी फक्त बाग उपटायचा नाही तर ना दुकानदाराचं पुरं करायचं. रोगराईचं पुरं करायचं. दुसरं काहीच नाही. ते 80-20 नाही चालत का आपल्या समजा. चालवा ना आम्हाला काय अडचण आहे. मला सांगा तुम्ही म्हणते लवकर मला चालत नाही का म्हणजे मरा आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. हा ते केमिकल वापरलेच नाही पण ती जर आता आम्ही जरी जाऊन बाहेर जातो जीव लागेल. ते जीव नाही म्हणजे ती इतकं छान ते अजून आता 2 महिने झाले. नाही होऊ शकतं नाही. बघा तुम्हाला मी काय म्हणलो पहिला डोस कोणाला मातीला पहिला डोस पिकाला लागू पडलाच याची गॅरंटी नाही. कारण तुम्ही जमिनीचा किती कस कमी केलाय हे मलाही माहिती नाही तुम्हालाही माहिती. त्याला मकाचं पीक होतं तर मकाच्या पिकाला 4-5 टेलर त्याला मळी आपली उसाची टाकली. हा मग बरोबर त्याच्यामध्ये रिझल्ट नाही आला. म्हणजे हे असं आम्हाला सांगत जा मागचं. हे बघा पोल्ट्रीचं खत किंवा मळी वापरायची नाही. का नाही वापरायची ते सांगतो. आता मळीमध्ये आणि पोल्ट्रीमध्ये एक घटक असतो तो म्हणजे नायट्रोजन सगळ्यात हाय राहतो. तुम्ही जास्त जर पोल्ट्रीचं खत वापरत असतील किंवा तुम्ही जास्त मळी वापरत असतील तुम्हाला पहिला बेसल डोसमध्ये काहीच रिझल्ट भेटणार नाही. आपण त्याची जी साईड इफेक्ट म्हणतो आपण त्याला तो साईड इफेक्ट न्यूट्रल होऊन जातो. ही जी शेती आहे ही शेती तुमचा कस काढी ती पहिल्यांदा पहिले 6 महिने रेशो बॅलन्स राहतच हा. नाही. वाढल्यामुळे सिकावर दम धरणार आहे. चांगलं भजन लावले भाऊ. मध्ये आली आमची कोणासाठी यांची धन्य. त्याला एक करा. तुम्हाला जर मळीचा फायदा घ्यायचा असेल तर काय करायचं आणि आपलं जे सॉईल चार्जर आहे ना बरं का सॉईल चार्जर 5 लिटर एका टनाला त्याच्यामध्ये फवारून द्यायचं आणि एक 10-12 दिवस ठेवायची मग वापरायची. मग तुम्हाला रिझल्ट 1 नंबर येणार. आता गहू असं कोणतं पीक असू द्या हा सुरुवात केली आपण बरोबर. वैदिकची. बरोबर. आता बियाणं जे त्याचं लय सुरुवात घेतलं पाण्यातून ते बियाणं तर केमिकलचंच बियाणं आलं पहिलं. हा सांगतो तुम्हाला मी. हा जो माल आहे तुम्ही असा उचलून बघा ना हाताने. बघा बघा हो. घ्या. तुम्ही अनुभवी सांगते बघा. आपण याच्यात आता येतं पूर्वीचा माल समजा आता जे तसं नाही ह्या मालामध्ये कस उतरला ना त्याचा. उतरलं घ्या मला. आणि मग साहजिकच आहे. 3 महिने किती 5 महिने झाले ना बेसल डोस टाकून.
1 महिन्यामध्ये झाडात त्याचा अंश उतरतो. किती महिन्यात? 1 महिन्यात. 1 महिन्यात. मग तुम्ही विचार करा, ह्या मालामध्ये येते चमक बघा ना तुम्ही, या मालाला चमक बघा, या मालाचं वजन बघा, हातामध्ये घेऊन बघा. हे जर 6-6 किलो असतं ना, तर हे फळ आहे ना, हे यांची संख्या वाढली असते. सेटिंग पा काय हे पहा. मग बघा ना, हे बाय झाड झालं पा सेटिंग इकडे, हे पा हे बाय आर्ली सेटिंग झाले पा. याला बेसल जास्त मिळाला ना मागचा, तो जर जास्त भेटला असता तर असं सगळं असं सगळ्या आणला असं. किती माल आहे बघा ना याला, आहे ना हे बघ. हे पाहिलं का तुम्ही आता, हे याला म्हणतो आम्ही वैदिकचं झाड, SCD वैदिकचं असं झाड पाहिजे. हे कधी असतं माहिती का, जर 6-6 किलो जर RMPH असतं ना, सगळे झाडं असे असतात. पुरेपूर आहे. त्यावेळेस बागेची काय कंडिशन होती, हेल्थ काय होती? एवढे फुटेल ना एवढे पिवळे होते. हा पातळ होता लाग बिया. हे फुटवे नंतर आले ना सगळे हे. हो हे नंतर आलेले हे बघ, आणि माल कोणला आहे? फुटवेल हे बघ फुटवे दिसत मला, हे या काड्या थोडं वळा मागे बा, सगळ्यांनी वळा तिथं पा. हे ज्या काड्या नाही, ह्या काड्या बेसल डोस नंतरच्या आहे का नाही? हे बघ या सगळ्या, या हिरव्या दिसते ह्या सगळ्या, ह्या काड्या कधी आल्या? बेसल डोसच्या नंतर 5 महिन्यापूर्वीचे आहे. त्याच मॅच्युअर झालेला माल सुद्धा कोणाला आलेला आहे? त्यालाच आलेला आहे. काय बदल आता बघा शेजारीच बाग आहे, इथं फक्त काय आहे? इथे फक्त काय फेल पिवळे पान, फेल फुटे, फ्लावरिंग नाही. तिकडं फळ फुटे. पाहिला जे माल तुटून गेला त्याच्यावर जागा असेल बा. नाही हे बघ, याच्यावर माल आहे परंतु फेल फूट जादा आहे. तुम्ही जसं म्हटलं की नाही, ह्याच्यावर माल होता म्हणून याच्यावरती माल आता नाही, हा कमी बरोबर आहे की नाही? परंतु तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे, जर झाडामध्ये जर फुल ताकद असेल तर माल जरी उतरला तर लगेच त्याला डबल माल फुटतो. तर मग मला काय म्हणायचं, आज आपण आता 4 महिन्याची डाळिंब लावली, आता एक रोप आणलेली आहे, ते पण लावणार आहे. बरोबर. तर मग समजा आता मला तुमचं गणित नका सांगू किंवा माझं मी नका ऐकू, आमची ओव्हरऑल टेंडन्सी मानसिकता काय आहे बुवा आमच्या भागाची. तर मग तुमचं शेड्यूल समजा आता यांनी जसं पूर्ण केलं, पण थोडंसं एक 25% कंजूसपणा केला, त्याचा रिझल्ट कमी आला. सर तो 40% हा, पण आता आम्ही पूर्ण त्यांना नाही दोष देणार, आम्ही तुम्हाला दोष देणार आहे का त्याची रिझल्ट कमी आली. ही आमची मानसिकता आहे, आम्ही ठरवलं. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग त्याला जर समजा आपण जोड हिरवळीचे खतं जसं तुम्ही म्हणता तेच ताकदीतून येणार आहे, तर मग आता जर आपण ताक केला, तुमच्या प्रोडक्टला त्याची काहीतरी हातभारच लागेल का नाही लागणार, हा माझा प्रश्न आहे. तागातून सेंद्रिय कर्ब जो आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचा असतो, संप्लवनशील, नंतर ज्वलनशील आहे की नाही, आणि स्थिर कर्ब. तर तागामधून तुम्हाला आहे ना संप्लवनशील कर्ब मिळतो. म्हणजे काय, तो वॉलटाईल असतो. मी थोडक्यात तुम्ही तो तागातला जो कर्ब आहे तो उडून जातो, तर तो जमिनीमध्ये स्थिर नाही होणार. जमीन जर स्थिर करायचा असेल तुम्हाला कर्ब, तर तो मॅच्युअर्ड होऊनच गेला पाहिजे. ताग आपण कधी असतो फ्लावरिंगच्या कंडिशनला, तागाची पानं आपण मॅच्युअर्ड होऊ देत, तो जर निबार झाला तर तो घालून उपयोग नाही. सेम म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजन लेवल हाय होते आणि जो कार्ब मिळतो तो कर्ब मॅच्युअर्ड नसतो. तुम्ही माल ज्यावेळी मार्केटला विकायचा विचार करतात तेव्हा तुम्हाला मार्केटमधून काहीतरी घ्यावंच लागणार. जर तुम्हाला माल मार्केटला विकायचा नसेल तुम्ही मार्केटमधून काहीच घेऊ नका. स्वावलंबी शेती आहे. मला ते काय आणायचं, मग ते विष आणायचं, दारू आणायची का दूध आणायचं का तूप आणायचं, हे मात्र तुमच्यावर. म्हणून तुम्ही पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी आणलं काहीच नाही, नेणार काहीच नाही, जे इथलं इथंच राहणार आहे. मग इथलं इथंच राहणार असेल तर भरपूर त्याला देऊन जाताना बाग अशी पिकवा की तुम्ही तिला किती खर्च केला हे नका बघू, तिला किती उत्पन्न निघतं हे बघा. ॲव्हरेज. हा, पोंगा किती पॉवरफुल आहे बघा ना. हे पोंगा बघा ना काय पॉवरफुल करेल सर, पूर्ण टोटल प्रॉपर केलं. पोंगा किती पॉवरफुल आहे बघा. डेअरिंग लागेल साहेब, BSCT वापरा. नाही नाही, हो मला एक मिनिट श्रीमंत व्हायला डेअरिंगच पाहिजे ना. गुडघ्याचं काम काल पाहिजे ते. तुम्ही काय म्हणले ते मुंगू होतं ना काळं, एक लक्षात घ्या काळं का होतं. साधा सिंपल गोष्ट आहे. हे जे मोसंबी किंवा संत्री, त्याच्या सालीमध्ये काय असतो, कडूपणा राहतो. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही रासायनिक खतं जास्त वापरता किंवा जेव्हा नायट्रोजन वाढतो किंवा तुम्ही नुसते पाण्यावर संत्री आणायचा प्रयत्न करता, शेणखतावरती
कोंबड खतावरती बरं का, तेव्हा त्याच्यामध्ये जे सालीमध्ये जे ॲसिड राहतं ते कमी होतं. ॲसिड कमी झालं, ती जी बुरशी आहे ना, ती बुरशी त्याच्यावर काय करते, अटॅक करते. जर त्याच्यामध्ये किंवा तुमच्या लाल कोळी म्हणा किंवा बुरशी म्हणा त्याच्यावर अटॅक करतो. जर त्याच्यामधला जो ॲसिडचं प्रमाण जर भरपूर असलं तर कुठलाही जीव किंवा बुरशी त्याच्यावर अटॅक करत नाही. झाडाची स्किन लूज पडली तर मग त्याच्यामध्ये रोगांचा आणि किडींचा काय होतो, अटॅक होतो. झाडाची फळाची स्किन जर टेनिस बॉल सारखी अशी कडक जर राहिली तर काय खाऊन त्याला रोग येईल. म्हणून आपण रोगावर नाही घाबरायचं, आपण झाड कमजोर झालं का त्याला घाबरायचं. तुम्ही म्हणते समजा कृषी अमृत जास्त चालत नाही, RNPH जर त्याच्यात जास्त झालं problem 25 गुणाला चागलं. तुम्ही कार्बोहायड्रेट तुम्हाला तसे मिळताच आहे ना सगळ्याच गोष्टीतून, परंतु प्रोटीन मिळत नाही ना. मग प्रोटीन स्पेशल खावं लागतं. RNPH जे आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब फार कितीही जरी झाला काही साईड इफेक्ट नाही आपल्याला. त्याचा फायदाच आहे ना उलट. दोन 3 वर्षाला आपण केमिकल वाला एवढे दिवस दिले, मग एसटीला 1-2 वर्ष द्यायला काय अडचण नाही. क्या बात आहे. येस, आत्ता पटलं आपल्याला. हा आहे की नाही. सर आमच्या गावात पूर्ण समजा प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान 1-1.5 एकर अद्रक आहे. अच्छा, ज्यांनी यावर्षी केमिकल वापरलं हा. त्यांना याच्या पहिले समजा काढावं लागलं दिवाळीच्या आसपास. सड लागली यावर्षी. बरोबर. ज्यांनी किमान जीवाणू वापरले समजा किमान जैविक वापरलं. त्यांचे आहे आजपर्यंत. बरोबर, बरोबर. तर त्याचं कारण काय तुम्ही म्हणते बुवा, जीवाणू बरोबर, एकदम बरोबर, बरोबर आहे. बघा, पहिली गोष्ट फार सुंदर प्रश्न, पण टाळा वाजवा आपण त्यासाठी. म्हणजे माझ्या वैयक्तिक वडिलांचाच योग्य प्रश्न आहे, योग्य प्रश्न आहे. एक मिनिट ऐकून हा. घ्या. जीवाणू शेती चांगली आहे बुवा. मी चांगलीच आहे ना. 10 गुंठ्याला तुमचं आपलं वैदिक वापरलेलं आहे आतासाठी. हा. तर केमिकल मध्ये आणि त्याच्यात फरक आहे मला जाणवलं. समजा 1 वर्ष मागच्या काय फरक जाणवला, जाडीत फरक आहे. म्हणजे आपलं चांगलं आहे हो. पण आपलं जैविक नाही ना, आपलं वैदिक आहे. नाही म्हणजे वैदिक वापरलं 10 हा गुंठ्यात हा त्याच्यात. हा 2 आता एकर तुम्हाला यांचा पहिला तुमचा प्रश्न आधी सोडू आपण. का मी एवढंच म्हटलो का जैविक शेती काही उपयोगाची नाही, बरोबर आहे की नाही. जीवाणूची शेती. हा, जी जीवाणूंची तीच जैविक शेती. आता एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट, तुमच्याकडे रिझल्ट का बरं आले जीवाणू सोडल्यावर. तुमच्याकडे नाही, आमच्याकडे येत होते. आमच्याकडे नाशिकला जीवाणूंच्या कंपन्या आहे मोठमोठ्या, तिकून औषध इकडे येतात, बरोबर आहे की नाही. मग त्या कंपन्या आता पूर्वी केमिकलचे पण रिझल्ट यायचे का नाही. 10 वर्षापूर्वी तुम्ही 15 क्विंटल काढलं तेव्हा 10 तेव्हा केमिकलच होतं ना. मला सांगा त्याच केमिकलनी आज 5 क्विंटलवर आली, बरोबर आहे. कसं असतं रिझल्ट देणे, ते देतं कसं. समजा तुमच्याकडनं मी पैसे कमवले, तुमच्या मानगुटीवर तलवार चाकू ठेवला आणि पैसे काढले, ही पण एक पद्धत आहे. आणि प्रेमाने तुमच्याकडून मैत्रिणीने पैसे घेणे ही पण एक पद्धत आहे का नाही. म्हणजे तुम्हाला विश्वास कमावा लागेल, त्याला दिवस जातील, एकमेकाचा व्यवहार होईल, मग तुम्ही मला पैसे द्याल. आणि चाकू ठेवला 1 मिनिटात काढाल तुम्ही. तसं हे जे पद्धती आहे काम करण्याची ती कशी पहा. ज्या वेळेस तुम्ही आज यावर्षी अद्रक सडताय तुमच्या, त्या सडण्याचं पहिलं कारण समजून घ्या. सडण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे शेणखत जातं आहे त्या शेणखतामधून मोठ्या प्रमाणामध्ये काय जातात, रोगट बुरशा आणि रोगट जीवाणू. ह्या ऑलरेडी त्या शेणखतामधून भरपूर जात आहे. आणि ह्या वर्षी काय झालं, पाऊस जास्त झाल्यामुळे त्या रोगट बुरशांना काय भेटली, संधी भेटली, वातावरण भेटले, चालना भेटली. मग त्यांची संख्या काय आली, वाढली. आणि मग त्याच्यामुळे सड होण्याचं प्रमाण जास्त झालं. आता दरवर्षी काय व्हायचं, तुमच्याकडे पाऊस मापात झाल्यामुळे जमिनीमधले तुमची जमीन कस आहे, अजून तुमच्या जमिनीमध्ये काय आहे, कस आहे अजून. पाऊस कमी झाल्यावर केमिकलचं सुद्धा प्लॉट चांगलं येतो. हा, का बरं येतो, कारण तुमच्या जमिनीत कस आहे. आणि म्हणून तुम्ही बल्ले सध्या म्हणजे उत्पन्न बी मापात काढता, खतं बी मापात टाकता, सगळं मापात कार्यक्रम चाललेला आहे. म्हणजे तुम्ही 30च्या पुढे गाडी कधी चालवलीच नाही, म्हणून टायर कधी फुटला नाही. पण ते आमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे ना, आता शेतकरी याच्यात जास्त उतरले अद्रकीमध्ये. हा, त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक शेतकरी कमीत कमी 5-6 ट्रॅक्टरच्या पुढे शेणखत 1 एकरला अशा पद्धतीने वापरतो. हा. त्याच्यामुळं मग निवड केमिकलवर निवडीत त्या शेतीला. हा, मग मला काय सांगायचं तुम्हाला, त्याच्यामध्ये थोडंफार नाही आहे वाटतं टिकून तुम्हाला. तसं, पण ते शेणखत प्युअर नाही राहिलं. हा, ते पिवर असू का कचरा असू, पण शेणखत वापरतो. मग ते शेणखत जे आहे ना त्याचा दर्जा काय झालाय, जशी माती खराब झाली तशी शेणखत सुद्धा काय होत चाललंय, खराब होत चाललंय. तुम्हाला सांगतो, आमच्याकडचं शेणखत टाकलं तर डायरेक्ट झाड जळूनच जातं डायरेक्ट. म्हणजे एवढी त्याची परिस्थिती काय झाली आहे. मग नाशिकला काय करतात, पहिलं शेणखत आणतात, ते 3-4 महिने कुजवतात बाहेरच, आणि ते कुजून माती झाली का मग वावरात टाकली. कळलं का तुम्हाला. तुम्ही तसं जर हे जर शेणखत तिकडे टाकायला गेलं ना, ते तसंच होणार. म्हणून तुम्हाला मी काय म्हटलो, शेणखत ही जादू नाही आहे. जादू काय आहे का त्याच्यामध्ये अजून तेवढे विषारी पदार्थ
नाही. मग तुमच्या जमिनीचा कस ही जादू आहे खरी आज अजूनही बी. तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब तपासला तर 0.5च्या पुढेच सापडलं, म्हणजे 0.7, 8 तुम्ही तपासलाय कोणी? तपासा. 0.7, 8, 9 असाच सापडेल. बरोबर आहे. ज्या भागामध्ये सेंद्रिय कर्ब 0.5च्या खाली गेला कस जमिनीचा, त्या भागामध्ये शेणखत काम करीत नाही, उलट काम करतं. बरोबर आहे का बरं? कारण त्याच्यामध्ये जे विषारी जीवाणू आहे तेच जास्त प्रभावी काम करतात. तुम्ही जे म्हटले का आमच्या जीवाणूंनी काम का केलं, कारण तुमच्या जमिनीमध्ये ऑलरेडी कस आहे अजून, म्हणून ते कस खाऊन त्या तुमचे जीवाणू काय होत आहे ताकदवर, आणि त्या शत्रू जीवाणूंवर काय करताय हल्ला करताय. म्हणून हे सैन्य काय दिसतं सध्या प्रबळ. हेच तुम्ही 2-3 वर्ष अजून आलं करा, पुढच्या दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी तुमची पण त्यांची जीवाणू वापरली का डबल सर्व आणखी. जी परिस्थिती आज कुठे चालू आहे सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये, ते सगळ्यात जास्त हब आहे माहिती आहे तुम्हाला. अद्रकमध्ये हा, खूप ते पुढे. ॲव्हरेज तुम्हाला निघालं पाहिजे ना. मेन मुद्दा पण तोच आहे आपला इथं आता शेवटचा काय का आपल्याला काय वाढवायचंय ॲव्हरेज. तुम्ही रोग कशाने कंट्रोल केला ते आम्हाला सांगू नका, तुम्ही उत्पन्न कशाने वाढवलं ते आम्हाला सांगा. आम्हाला एक आपलं वैदिक मध्ये एक अडचण आली होती. हा. आम्ही समजा 4 डोस टाकले. सुरुवातीचे 2 RNPH आणि किती क्षेत्राला किती टाकलं? 10 गुंठ्याला एक पहिल्या वेळेस 6 बॅग टाकल्या बरोबर. कृषी अमृत. आणि RNPH RNPH 600 ग्रामचे 4 पॅकेट. 6 गुंठ्याला 10 गुंठ्याला 10 गुंठ्याला 600 ग्रामचं RNPH टाकलं. 600 ग्राम 1 ग्रॅम 1 पाकिट टाकलं. हा. मग ते कमीच झालं ना. पण मग आणि मग ते तिथं कमी पडलं म्हणजे ते मागे एक जास्त नाही महाग नाही, परंतु ते कसं आहे असं आहे, ती गंमत अशी राहते बघा आपल्याला. मग परत तो विषय झाला. नाही लाया काय मोकार दिसते, पोतं दिसतं आपल्याला. पोत्याची सवय लागेल 50 किलोची, आणि ते फक्त पाकिट आहे 600 ग्रॅमची. मग ते असं वाटतं आयला हे पोतं केवढ्याला आहे 750 रुपये. किती? 50 किलोचं. ग्रीन गुजरातचं 50 किलोचं पोतं केवढ्याला आहे 750 रुपयाला, आणि 750 रुपयाला हे 600 ग्रॅमचं पाकिट आहे. मग आपलं मन काय एक पोते जास्त टाकू. हा, मुद्दा असा आहे का तुम्ही तिथे किती वापरायला पाहिजे होतं 3 किलो प्रमाणित. मी तर असं म्हणेन जास्त वापरा. उलट तुमच्या भागामध्ये तुम्ही कृषी अमृत थोडं कमी वापरा, पण RNPH जास्त वापरा. 10 गुंठे करायचं पण पूर्ण करणार. हा, कसं बोलले तुम्ही त्याला जर 2-2 पाकिट टाकले असते ना, बाप रे बाप, तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही विसरून गेले असते. तुम्ही म्हणले पण असते आम्हाला रिझल्ट जाणवले. काय रिझल्ट जाणवलं तुम्हाला? समजा सड नव्हती असा प्रश्न नाही, सड होती. हा. पण जी केमिकल मध्ये फास्ट वाढती, समजा रातोरात जे साऱ्या बसायचं प्रयत्न होत हा. ते तर नाही होत ना. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला फरक लक्षात येईल. जर तुम्ही 100% नाही, तुमचा जर प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही आग जर भडकली ना, तुम्ही डबल टाका ना आपलं. तुम्ही दुसरं काही आणू नका, हेच पाणीच टाकू राहिले. पाण्यानेच आग विजती. फक्त तुम्ही पाणी ग्लासच्या ऐवजी डायरेक्ट तांब्या टाका. आग जर जास्त वाटते तर तांब्या नाही भागत ना, बादली टाका. हो सर, पण बादलीला पैसे लागत आहे. बरोबर आहे, पैसे लागणार आहे, पण उत्पन्न बी तेवढं वाढणार आहे. SCT वैदिकचं काय आहे, तुम्ही जर खर्च वाढवला तर उत्पन्न सुद्धा वाढतं. त्यामुळे तुमचं नुकसान नाही ना काही. फक्त त्याच्यात थोडा आम्हाला हा, तुमच्या घरातून जातं सुरुवातीला, ठीक आहे ना. मी तर म्हणतो तेवढं सरकार बी देते ना बिनव्याजी, देते की नाही एकरी, तेवढ्या कर्जावर तुमच्या भागात आहे ना. नाही मग तू आता केमिकल नाही घ्यायचंच अजिबात नाही. अरे नाही का? पा तमाशा, तेच ना प्रश्न, ते महत्वाचं. केमिकल बिलकुल घ्यायचं नाही, जैविक घ्यायचं नाही, ऑर्गॅनिक आणायचं नाही. शेणखत जर चांगलं असेल तर घरचं तर वापरायचं, नाही तर ते बी वापरायचं नाही. शेणखत पेशंट त्याच्यावर तुमच्या खर्च. तुम्ही जर विकत शेणखत आणताय ना तर हेच वापरा ना, ते काय शेणखत आणता. आणि जर शेणखत तुमच्या घरचं तयार होत असेल तर मिल्क चार्जर वापरा आणि वापरा. खड्ड्यातून बाजूला टाकून त्याच्यावरती तुमचं खड्ड्यात टाकायची गरज पडत नाही आपलं. गाईलाच milk charger ते. हो, तुमचं हा ते सांगा, तुमचा शेणखताचा अनुभव काय नंतरचा, ते जे ढीक टाकला तुम्ही त्याचा. म्हणजे अजून ते कुजवायला हे नाही झालं, पण सुरुवात झाली त्याची, जे आपण पत्ती सारखं म्हणतो बरोबर आहे ना. ते oil. किती दिवस झाले? तुम्ही 2च महिने झाले अजून. म्हणजे 2 महिन्यामध्ये आपल्या शेणखताची काय होती डायरेक्ट चहा पावडर. त्याचा सेंट पण येत नाही काहीच येत, म्हणजे म्हणजे घाणेरडा वास येतो का? नाही येत. तुम्ही हातामध्ये घेऊन पार वास घेऊ शकता, ताज्या शेणाचा घेऊ शकता. मग ही मोठी ताकद आहे ना हो. सर तुम्ही जे सांगता ते हाताला लागत ते पण म्हणजे खरं आहे ते. म्हणजे तुम्ही जर हातात उचललं तर हाताला चिटकत नाही लागत. नाही, हे त्याचं खरं लक्ष नाही. गिर गाईच्या आणि जर्सी गाईच्या म्हणजे शेणखतात काय आता शेवटी फरक आहे थोडासा, परंतु जर तुम्ही गाईला जर आपण मिल चार्जर दिलं तर काय बदल होऊ शकतो? नाही ना, मग होतो ना. मग तुम्ही गाई कोणती असू द्या, तुम्ही जर मिल्क चार्जर तिला दिलं, तुम्हाला फरक नाही कळणार आहे जर्सी गाईचे गावठी गावचे. शेण बी आणि दूध बी घट्ट होत दोन्ही. शेवटी गिर गाईचं दूध आणि औषधी गुणधर्म आहेच, आहे ना. ते निसर्गाने दिलेले. परंतु तुम्हाला जी गुणवत्ता आहे ती तिच्या बरोबरीने मिळेल. असं नाही वाटणार की जर्सी गाईचं दूध आहे, कळणारच नाही तुम्हाला. थोडं आम्हाला अद्रक साठी एक समस्या वाटली. बोला. त्याची जी ग्रेनरी ती थोडी कमी भेटली. साहजिकच आहे ना. मी तुम्हाला काय बोललो, RNPH काय आणणार आहे मला सांग. हो, हे मसाला कमी करत्या आणि ते म्हणते त्याला दम नाही रे. तुम्ही हे सरकार जाणू. आता आपण जर केमिकलच्या औषधात 10 ml सांगितलं दुकानदार आपण 15 टाकी देऊ फवारणीची. आणि इथं कमी करते.
काय बात बोलले एक नंबर म्हणजे तसं नाही हे बघा हे याला प्रारब्ध म्हणतो बरं का. माया यालाच म्हणतात. म्हणजे दूध जर एक ग्लास जास्त पे म्हणलं ते कटाळ करतो आणि दारू एक ग्लास कमी पे म्हणलं ते डबल पितो. कांद्याचे रोपाल पण वापरलो होतं समजा. तणनाशक मध्ये हे सॉइल चार्जर वापरलं होतं. म्हणजे दरवर्षी आम्ही चिमटा लागायचं गवत. बरोबर. यंदा चिमटाच काम. म्हणजे तुम्ही सॉइल चार्जर जेव्हा घेतलं गोलमध्ये याच्यामध्ये आता SCT वैदिक मध्ये तणनाशक चालत म्हणजे आता ही बाग आहे बागांना तर तणनाशक घेणेच नाही आणणेच नाही वावरामध्ये. दुसरा एक मुद्दा तुम्ही जमिनीमध्ये मालचा हालचाल करणे नाही नांगरणे नाही कोळवणी नाही वखरणी नाही काही नाही. हा जर तुम्हाला करायची असेल फारच तुम्हाला आग आहे तर माल उतरल्यावर करा रेस्ट मध्ये जेव्हा झाडावर माल राहणार नाही. लक्षामध्ये का बरं मशागत करायची नाही. जमिनीमध्ये गांडूळ जीवाणू यांचं एक घर तयार झालेलं असतं ते घर उद्ध्वस्त करायचं. तुम्हाला मग केमिकल मध्ये का बरं असं काढलं तर केमिकल मध्ये तसेही मरून गेले असतात. मग ते मरून गेले असतात म्हणून तुम्हाला ती जमीन जे गांडूळ आणि जीवाणू तुमची जमीन भुसभुशीत करणार होते ते तुम्हाला रोट्यावेटरनी करून घ्यावी लागते. आता मला सांगायचं काय जर तुमचे गांडूळ फुकटमध्ये तुमची जमिनीची मशागत करणार आहे तुम्हाला काय करायची. लय मोठी समस्या आमची फळबागेवाल्याची ते म्हणते रोटा हाणलाच पाहिजे. नाही तुमचा पाव आहे पाव बघा एवढा पिठाचा गोळा घाल त्यामध्ये आणि त्याच्यापासून काय बनतो पाव बनतो एवढा फुगला बरोबर आहे की नाही. तो आपोआप बनणार आहे तुम्हाला फुगवायची काय गरज आहे हवा मारून. म्हणजे जमिनीमध्ये तुम्ही जर जीवाणू वाढवले जमिनीमध्ये गांडूळ वाढले तुमची जमीन तशीच भुसभुशीत होणार आहे. तुम्हाला स्वतः काही करायचं नाही. नंतर ताणाच्या बाबतीमध्ये तण तुम्हाला पहिल्याच वर्षी त्रास देणार आहे. तुम्ही जर बेसल डोस वाढवीत गेले 2 वर्षानंतर तुमच्या वावरामध्ये तण होणार नाही. तुम्ही गव्हाचं उदाहरण घ्या ना. गव्हाला ज्यांनी SSM चांगलं वापरलेलं ना आल्याला गव्हाला आमचा पण अनुभव आहे रोपाचा कांद्याचा. हा काय चिमटाव नाही लागलं यंदा. आहे का तणच कमी येतं किंवा येतच नाही. पण चिमटावायचं काम नाही पडत. पहिल्या वर्षी थोडं येतं दुसऱ्या वर्षी तर काहीच येत नाही. तुम्ही औषधाला तण येत नाही मग तुम्ही अरे काय भानगडी हा आयला मग तण नाही येत म्हणलं पिकं नाही यायचं काय नको. म्हणजे काही लोक अशी डोकं लावते. एक लक्षात घ्या तण नाही येत म्हणजे काय तणाला नायट्रोजन पाहिजे आणि झाडाला कार्बन पाहिजे. आपण कार्बन वाढवतो कळलं का तुम्हाला. नवीन डाळिंब लागवड केली त्याला सुद्धा आपलं हे वैदिक वापरलं एक डोस केला पहिले. बर तर आता दुसरा पण करायचा. डाळिंबाची शेती SCT वैदिक शिवाय करूच नाही. जो डाळिंबाची शेती SCT वैदिक शिवाय करील त्यांनी फक्त बाग उपटायचा नाही तरी ना दुकानदाराचं पुरं करायचं रोगराईचं पुरं काय दुसरं काहीच नाही. एक डोस टाकला तर दुसरा पुन्हा टाकायचं. ते 80-20 नाही चालत का आपल्या समजा चालवा ना आम्हाला काय अडचण आहे. मला सांगा तुम्ही म्हणते लवकर मेला चालत नाही का म्हणजे मरा आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तसं नाही सर. विषय असा आहे समजा ज्यावेळेस आता हे जे गावाचं उदाहरण घ्या आपल्या आपण पहिल्याच वेळेस टाकलं तर मग ते पहिला डोस आपला मातील चालला ना थोडं जर 80-20 असतं तर मग त्याच्यातून जे थोडं आपला मला सांगा आपण आणखी एक मिनिट करू शकतो असं. मला एक साधी सिंपल गोष्ट सांगा. म्हणजे तुम्हाला 100% विषमुक्त नकोय पाहिजे. नंबर 1. नंबर 2 तुम्हाला रोगराई मुक्त नकोय पाहिजे. तुम्ही जर 80-20 फॉर्म्युला वापरला तर तुमच्या पिकात रोग येणार तुमची गळ होणार तुमच्या जमिनीमध्ये तण होणार तुम्हाला समस्या येणार. आम्हाला तुमच्या समस्या काय करायची आहे सोडवायचे शून्य करायचे नाही शून्य. आणि तुम्हाला काय पाहिजे थोड्याशा पाहिजे कारण त्याचं नसलं तर मी झोपल समस्या आल्यामुळे मी जागा तरी राहील. म्हणजे तुम्हाला समस्याच नसेल तर तुम्हाला मग झोप येत नाही का हा समस्या. केमिकल वापरलेच नाही पण तिथे जर आता आम्ही जरी जाऊन बाहेर जातो जीव लागेल ते जीव नाही म्हणजे ती इतकंच आहे ते अजून आता 2 महिने झाले नाही होऊ शकतं नाही. बघा तुम्हाला मी काय म्हणलो पहिलाच डोस आहे पिवळा आहे. एकच डोस वापरला. ऐका 1 मिनिट. पहिला बेसोड तुम्हाला मी एवढ्या 3 तास आडबडबड करून काय सांगितलंय. पहिला डोस कोणाला मातीला पहिला डोस पिकाला लागू पडलंच याची गॅरंटी नाही कारण तुम्ही जमिनीचा किती कस कमी केलाय हे मलाही माहिती नाही तुम्हालाही माहिती नाही. हा तुम्ही जर पाणी तपासली माती तर मी तुम्हाला सांगल का याला किती डोस नंतर रिझल्ट चांगला मिळेल. पण एकदा डोस रिझल्ट यायला लागला की नंतर तुम्हाला वाट पाहायची कधीच गरज नाही. मग पहिल्यांदाच बघता ते बी तुम्ही जमीन कस कमी केलाय म्हणून बरोबर आहे ना. म्हणजे ह्याच पिकाला तुम्ही पुढचं पीक करा बघा रिझल्ट कसा तगडा येतो. किंवा त्यालाच पीक होतं तर मकाच्या पिकाला 4-5 टेलर त्याला मळी आपली उसाची टाकली. हा मग बरोबर त्याच्यामध्ये रिझल्ट नाही आला. म्हणजे हे असं आम्हाला सांगत जा मागचं हे बघा. मळी मग ते मग सांगतो तुम्हाला मी बघा सांगतो नाही वापरायची बिलकुल सांगतो तुम्हाला. बघा विधी पथ्य साधना म्हणजे याच्याकरता 3 तास लागतं आम्हाला सांगायला. बघा SCT वैदिक मध्ये काय विधी पथ्य साधना. विधी म्हणजे काय हे केलंच पाहिजे काय बेसल डोस 3 टाकलेच पाहिजे. त्यानंतर सॉइल चार्जर प्रत्येक बेसल डोस नंतर गेलंच पाहिजे बरोबर आहे. फ्रूट चार्जरमध्ये फ्रूट चार्जर प्रत्येक फवारणीमधून गेलं पाहिजे. अमृतजलचं पाणी वापरलं पाहिजे राईट. नंतर आता पथ्यामध्ये काय आहे का शेणखत वापरायचं नाही बाहेरचं
बरोबर आहे. त्याच्यानंतर रासायनिक खत वापरायचं नाही. तिसरं तणनाशक वापरायचं नाही. चौथं जीवाणूचं काहीच वापरायचं नाही. आणि 5वं पोल्ट्री किंवा मळी वापरायची नाही. पोल्ट्रीचं खत किंवा मळी वापरायची नाही. का नाही वापरायची ते सांगतो आता मळीमध्ये आणि पोल्ट्रीमध्ये एक घटक असतो, तो म्हणजे नायट्रोजन सगळ्यात हाय राहतो. मग नायट्रोजन जेवढा जास्त होईल तेवढी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ काय होणार, जास्त होणार. बरोबर आहे. आता ज्या वेळेस आपला वैदिकचा दोष टाकला तो नायट्रोजन सी आणि एन रेशो, तो ऐकला असं नाही कधीतरी आडामधाडाम कोणत्या तरी तोंडातून सी एन रेशो असतो काहीतरी भाऊ. सी एन रेशो म्हणजे काय, कार्बन आणि नायट्रोजन. आता कार्बन आणि नायट्रोजन रेशोमध्ये तुम्हाला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे का जर नायट्रोजन खूप वाढला तर तेवढ्या पटीत काय वाढला पाहिजे, बरोबर आहे ना. तुमचं जे नायट्रोजन आहे तो नायट्रोजन मळीमुळे खूप वाढला म्हणजे जसं काय यांनी असं समजायचं का बाबा 50 गोण्या कृषी अमृत टाकले त्यावर आज झालं ते अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळं RNPH किंवा तुमचं जे SSM आहे ते बॅलन्स नाही झालं. उलट काय झालं, त्या नायट्रोजनमुळे ह्याचं ताकद सुद्धा काय झाली, कमी झाली. म्हणजे हे मुद्दा राहतो. तुम्ही सांगितलं ना सर आता तर मग आम्हाला कळवळ, तुम्हीच प्रश्न सांगितला आणि तुम्हीच उत्तर सांगितलं. नाही पण मग आमचे ते मळीला लागू व्हायला पुढचे 3 महिने लागणार. म्हणजे तो पण तर पीक निघून जाणार तुमचं. त्याच्यावर मळी टाकली म्हणजे आता नाही टाकली त्याला मळी. पहिल्या पिकाला टाकलेली आहे, मकाला जून मध्ये. पहिलं मला कळलं ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही ते मळीचं जे प्रभाव आहे त्या प्रभावाने काय झालं, मकाचं पीक निघून आलं त्याच्यावर. मान्य आहे ना मला. पण तुम्ही ते मकाचं पीक तुमच्याच पद्धतीने काढलंय ना, तेव्हा तर वैदिक वापरत नव्हते ना. नाही. जर वैदिक मकाला वापरला असतं तर याला रिझल्ट भेटला असता. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट, तुम्ही जर जास्त जीवाणू वापरत असतील, जीवाणूच्या स्लऱ्या, तुम्ही जास्त जर पोल्ट्रीचं खत वापरत असतील किंवा तुम्ही जास्त मळी वापरत असतील, तुम्हाला पहिला बेसल डोसमध्ये काहीच रिझल्ट भेटणार नाही. आपण त्याची साईड इफेक्ट म्हणतो आपण त्याला, तो साईड इफेक्ट न्यूट्रल होऊन जातो. मग हेच तर समस्या आहे. काय होतं, ही जी शेती आहे ही शेती तुमचा कस काढी ती पहिल्यांदा पहिले 6 महिने रेशो बॅलन्स राहतच हा. नाही. वाढल्यामुळे सिकावर दम धरणार आहे. चांगलं भजन लावले भाऊ. मध्ये आली आमची त्याची मळी कोणासाठी, एनजी धन्य. त्याला एक करा, तुम्हाला जर मळीचा फायदा घ्यायचा असेल तर काय करायचं, शेणखत ऐका ना, शेणखत आणि आपलं जे सॉईल चार्जर आहे ना, बरं का, सॉईल चार्जर 5 लिटर एका टनाला त्याच्यामध्ये फवारून द्यायचं आणि एक 10-12 दिवस ठेवायची, मग वापरायची. मग तुम्हाला रिझल्ट 1 नंबर येणार. सॉइल चार्जर फक्त. हा, सॉईल चार्जर फक्त. सॉईल चार्जरने काय होणार, सॉईल चार्जरमध्ये कार्बन आहे आणि याच्यामध्ये नायट्रोजन आहे. दोघांचं काय होणार मला सांगा, मळी कशापासून बनती, ऊसापासून. ऊसातलं काय काढून घेते, रस. आणि याच्यामध्ये काय सोडितं फक्त. लक्षात ठेवा नेहमी, मी तीच तुम्हाला मग सांगितलं. चौथा आहे याच्यामध्ये काय आहे, मग चौथ्यामधून काय तयार होणार, रोगच तयार होणार. पूर्वी हे चांगलं होतं का, कारण ऊसच कसर होता ना. ऊस म्हणजे ऊस सोन्यासारखा यायचा, मग त्याचं भंगार बी चांगला असायचं. आता ते आमचे घरचे अनुभव आहे म्हणून 2-3 साली टरबूज होते, मुंबईचे व्यापारी आले ते, कधीच तशी टरबूज बनले नाही, पण मळी टाकली. बरोबर आहे ना. किती वर्षापूर्वी, किती वर्ष, टरबूज 6 किलो, किती वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी फक्त. आपण मला काय म्हणायचंय, मग तेच मला तेच सांगायचंय. तुम्ही आता एवढंच काय म्हणले मला, 3 वर्षापासून कापसाचा उतार काय झाला, कमी झाला. म्हणजे मुद्दा काय आहे, लक्षात तोच मुद्दा घ्या ना. बघा, म्हणजे बोला फुलाला गाठ पडते असं नाही, सायन्स याच्या पाठीमागं. तुम्ही आता मळी वापर, मग एक काम करा, आता वापरा. घरचे अनुभव आहे म्हणून सांगायचं. नाही मग होऊ द्या एक अनुभव या वर्षी. ती आमच्या सोबत बी झाली. आम्ही जेव्हा वेरूळला आलो ना, आपलं चर्चासत्र होतं, हा. आम्ही 1-2-4 जणांना म्हणलो होतो, हा. हो, चला चर्चासत्र. ते म्हणे सेंद्रियवालेच काहीच करा. सेंद्रिय नाहीच आहे आपलं ना, आमचं तिघच हे ठरवलं सेंद्रिय नाहीच आहे ना. नाही. म्हणजे असं जे वैदिक तर आता माहिती हे वापरत आहे तरी यांना खाजं वेगळी 80-20. वैदिक म्हणजे दोष तुमचा नाही, ह्या भागात ती मेंटॅलिटी, हा, ते- मानसिकता आहे सगळ्यांची. सेंद्रिय वेगळं, वैदिक वेगळं. ते वैदिक माहितीच नाही बुवा, सेंद्रिय म्हणून आम्ही सांगितलं त्यांना. मग ते म्हणे काय झालं माहिती का, या लोकांनी जमिनीचे एवढे वाटोळे करून टाकले ना, हे सगळं वेगळं केल्याशिवाय आता पर्याय नाही. नमस्कार, मी समाधान शिंदे. गेल्या 3 वर्षापासून या तंत्रज्ञानासोबत पूर्णपणे जोडलेलो आहे. तुम्हाला जर व्हिजिट आणि मार्गदर्शन हवं असेल तर माझा संपर्क क्रमांक 8669 तुमचा मळीचा जो प्रश्न आहे मळीचा, त्याच्यामध्ये गंमत अशी आहे, समजा जर तुम्हाला अशा शेतकऱ्याच्या ऊसाची मळी आली असेल का ज्या शेतकऱ्याचा रासायनिकचा वापर खूप कमी आहे, त्याचा ऑर्गॅनिकचा वापर जादा आहे, अशा शेतकऱ्याची जर मळी आली असेल तर 100% चांगला रिझल्ट भेटू शकतो. दोष मळीत नाही आहे, दोष रासायनिक खतांच्या वापरात आहे. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कुठलंच खराब नाही, जैविक कुठलंच खराब नाही, परंतु आपण जैविक आणि ऑर्गॅनिकला जे खाऊ घालतोय सध्या केमिकलचं, त्यांनी सगळं जमिनी वाटोळं करून टाकलेलं आहे. आता गहू असं कोणतं पीक असू द्या, हा, सुरुवात केली बरोबर. वैदिकची. बरोबर. आता बियाणं जे त्याचं लय सुरुवात घेतलं पाण्यातून, ते बियाणं तर केमिकलच बियाणं आलं पहिलं. हां, सांगतो तुम्हाला मी. तर ज्यावेळेस तुम्ही वैदिक वापरता
तो वैदिकमध्ये ही ताकद आहे. जर्सी गाईचं दूध गावठी गाईसारखं करून टाकते. जर्सी गाईचा जो DNA तो गावठी गाईसारखा करते. बरोबर आहे. तुमचं कोणतंही बिया असू द्या, त्या बियाणाचं रूपांतर देशी बियाणामध्ये करण्याची क्षमता आहे. म्हणजे काय, वैदिकवर पिकवलेला गहू बरं का हो, वैदिकवर पिकवलेलं सोयाबीन, वैदिकवर पिकवलेलं काही पण तुम्ही त्याचा बियाणा म्हणून वापर करू शकता. एवढं क्वालिटी तयार होते. हे आता हे झाल्यानंतर हे झालं, पण सुरुवात करते वेळेस आपली काही प्रॉब्लेम नाही, बियाणाला काही प्रॉब्लेम नाही. ते पूर्ण क्लिअर करून टाकतात. त्याचा DNA वर काम करतं डायरेक्ट. हा जो माल आहे तुम्ही असा उचलून बघा ना हाताने, बघा बघा हो. घ्या. आता तुम्ही अनुभवी सांगते बघा. आपण याच्यात आता येतं पूर्वीचा माल आहे समजा. आता जे किती तसं नाही मग ह्या मालामध्ये कस उतरला ना त्याचा. उतरलं घ्या मला. आणि मग साहजिकच आहे. 3 महिने किती 5 महिने झाले ना बेसल डोस टाकून. 1 महिन्यामध्ये झाडात त्याचा अंश उतरतो. किती महिन्यात? 1 महिने. 1 महिन्यात. मग तुम्ही विचार करा, ह्या मालामध्ये चमक बघा ना तुम्ही, या मालाला चमक बघा, या मालाचं वजन बघा, हातामध्ये घेऊन बघा, घेऊन तर बघा. म्हणजे ह्या मालामध्ये काय आली, ताकद आली, लष्टर आलं. आता हाच बेसल डोस अजून त्यांनी 100% टाकला नाही व्यवस्थित, आणि तो बी रिपीट झाला नाही वेळेवर, नाही तर मग अजून खतरनाक बदल. पांढरं खोडाला काय हा, बुरशीचा कोणतं? प्रकार आहे का नेमकं? हो बुरशी. हा, मग ते तुमचं ताकद संपली ना बेसल डोसची. आता तुम्ही टाकलाय तर परत रिकवर होईल. ते जर 6 किलो असतं ना, तर हे फळ नाही, हे यांची संख्या वाढली सेटिंग पा काय मग बघा हे बे झाड झालं पा सेटिंग इकडे. हे पा हे बे आर्ली सेटिंग झाले पा. याला बेसल डोस जास्त मिळाला ना मागचा. तो जर जास्त भेटला असता तर असं सगळं असं सगळं आणला असं. किती माल आहे बघा ना याला, आहे ना. हे बघा गावी का किती. म्हणजे याला जो पिवळेपणा येतो ना, ते पिवळेपणा कशामुळे नायट्रोजन लेवल 50 गुणा टाकल्यामुळे काय नायट्रोजन वाढला, म्हणून पिवळेपणा आला. हा पिवळे कोणतं नाही मग नायट्रोजन फास्ट लागू होतो. हा तोच तर प्रॉब्लेम आहे ना. ते युरियासारखं शॉक सारखा लागू होतो. नायट्रोजन तुम्ही युरियातून जर टाकला ना तर 4 तासात लागू होतो. हा. आणि याच्यातून टाकला ना तर 8 दिवसात लागू होतो. हे पाहिलं का तुम्ही आता. हे याला म्हणतो आम्ही वैदिकचं झाड. SCD वैदिकचं असं झाड पाहिजे. हे कधी असतं माहिती का, जर 6 किलो जर RMPH असतं ना, सगळे झाडं असे असते. पुरे आहे. मग याला तर जास्त 50, 60, 70 किलो माल निघाल समजा. मग आरामशी निघाल ना. डबल वाढत ना डायरेक्ट. मग तुम्हाला ते तुम्ही किती किलो वाचवलं, 15 हजाराचं वाचवलं. 15 हजारामध्ये तुम्ही इथं 2-4 लाख रुपयाचं नुकसान केलं. कळलं का नाही. म्हणजे बचत करताय का तुम्ही नुकसान करताय हे तुम्हाला कळतच नाही. तुम्ही जर बाग लावताय ना, तर तुम्ही डोक्यामध्ये गुणधर्म कसा ठेवला पाहिजे, व्यावसायिक. मी जर 10,000 घातले तर मला लाख मिळणार आहे. मी 50,000 घातले तर मला 5 लाख मिळणार आहे. हे असं खोड बनलं पाहिजे. असं हे खोड जर बनलं तर माल असा तुफान येतो भारी. गळबिळी काहीच नाही होणार असं खोड बनल्यावर. अडचणच नाही झाडाला काही समजा. हा अडचणच नाही झालं एकदम नाही. पण तरी पण याला LSQ पाहिजे ना. याला जर LSQ आलं ना, सगळं अडचण. हा हे बा याचे फुटव्याचे कलर कसा आहे, हिरवा. बाकीच्यांचे फुटवे कसे आहे. हा मग हे जे मी केव्हा जाऊन तुम्हाला CN रेशो म्हणतो ते हे ज्या वेळेस तुम्ही हे वापरलं चिरंजीवन तुमच्या, त्यावेळेस बागेची काय कंडिशन होती, हेल्थ काय होती, काय परिस्थिती होती बागेची, दिसत कसा होता बाग. झाले कसे हे आलते विजिटला तेव्हा एवढे फुटेल नव्हते, एवढे पिवळे होते, पातळ बी होतं, लहान बिया. फार पातळ होते. झाड कसे होते हो? हे जे पान आहे ना, हे पूर्ण मॅच्युअर होऊन असे त्याला रोग येईल होता आणि हे ड्रॉपिंग होऊन गेले. बरोबर आहे. तुम्हाला मी गंमत दाखवतो पा. तुमच्या मागे वळा. हे फुटवे नंतर आले ना सगळे. हो, हे नंतर आलेले हे बघ. आणि माल कोणला आहे, फुटवेल हे बघ फुटवे दिसत मला. हे या काड्या थोडं वळा मागे बा. सगळ्यांनी वळा इथं पा. हे ज्या काड्या नाही, ह्या काड्या बेसल डोस नंतरच्या आहे का नाही. हे बघा सगळ्या या हिरव्या दिसते. ह्या सगळ्या ह्या काड्या कधी आल्या, बेसल डोसच्या नंतर 5 महिन्यापूर्वीचे आहे. त्याच मॅच्युअर झालेला माल सुद्धा कोणाला आलेला आहे, त्यालाच आलेलं आहे. झालं निरीक्षण सगळ्यांचं. ते जेवढ्या काड्या मालाच्या काड्या आहे ना, ते सगळ्या तेव्हा आलेले आहे बेसल डोसच्या नंतर. का त्यावेळेस बाग एकदम काय होता, कमकोत झाला होता. आज आम्ही त्या झाडाला आणलो ते आणि इकडे टाकून दिलं. ते थोडे बरे होते, हे थोडे जर खराब वाटले म्हणजे याला देऊ टाकू. आता तुम्ही ते एवढं खत टाकलं तिकडे, त्यातलं मुठभर आणून मिरचीला काय टाकलं ना. गेलं किती टाकलं, याला टाकलं 2-3 गमेले. नाही थोडं एकाच लाईनला टाकायचं, पण असं भरपूर टाकायला पाहिजे. लई नाही टाकलं. लई टाकलं असतं तर ह्या मिरच्या आणखीन डबल टिबल आले असते आणि घरी खायला. पहिलं वर्ष अजून ते मातीला वेळ लागणारच घ्यायला ते. नाही तुम्ही मातीला वेळ लागला हे सांगून तुम्ही कमी नका टाकू. काय बदल आता बघा शेजारीच बाग आहे, इथं फक्त काय, इथे फक्त काय फेल पिवळे पान, फेल फुटे, फ्लावरिंग नाही. तिकडं फळ फुटे. पहिला जो माल तुटून गेला त्याच्यावर जागा असेल ना. नाही तेव्हा याच्यावर माल आहे,
परंतु फेल फूट ज्यादा आहे. तुम्ही जसं म्हटले की नाही ह्याच्यावर माल होता म्हणून याच्यावरती माल आता नाही. हा कमी बरोबर आहे की नाही. परंतु तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की जर झाडामध्ये जर फुल ताकद असेल तर माल जरी उतरला तर लगेच त्याला डबल माल फुटतो. समजा मी नेहमी उदाहरण सांगत असतो, गरिबाच्या घरामध्ये जर लग्न जर झालं ते पुढचे 5 वर्ष मागं वळणच पाहत नाही. घर बांधलं तर परत 5 वर्ष बघत नाही. गाडी घेतली एखादी मोठी ट्रॅक्टर बिक्टर तर परत 5 वर्ष मागं वळून बघत नाही. हे खरं आहे का खोटं आहे? पण तेच जर श्रीमंताचं घर असेल तर एकाच वर्षी घर आहे माती तर ट्रॅक्टर घेतं लग्नही करतं, त्याला काय फरक नाही. खरं आहे का खोटं आहे? सेम झाडाचं पण आहे ना. झाडामध्ये जर ताकद असेल, रगट असेल माती, तर ते लागोपाठ काय देतं, बहार देतं. पण त्या झाडात जमिनीची कस जर निघून गेला असेल तर मग ते 1 वर्ष काय घेतं, एक बहार काय घेतं, गॅप घेतं. आंब्याला आला तर मुरगाला येत नाही, मिरगाला आला तर आंब्याला येत नाही. बरोबर की नाही. समजा आता ज्याने नवीन बाग लावली, हां, महिना 2 महिने ज्याला लावायची, तो एकदम आता तुमचं जे शेड्यूल आहे, उदाहरणार्थ 5 वर्ष बागेत जाण्यापर्यंत 1 लाख रुपये खर्च आहे. 5 वर्ष नाही, नाही, ऐकून 3 घ्या. वर्ष. एक अडाणी गणित समजून घ्या. आला नाही 3 वर्षच लागत आहे आपल्याला. बरं ठीक आहे, 3 वर्षात मोसंबीची बाग तुमची पूर्ण फळावर येते. डाळिंबाची किती वर्ष येते? नाही म्हणजे 1 वर्षात. 1 वर्षात 12 महिन्यात तुम्ही किती लोड धरणार त्याच्यावर? 12 महिन्यात 10 किलो 15 किलो. 10 किलो. आता तुम्ही जे म्हणता 10 झाडाला करा, 20 झाडाला करा, शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्याला तेवढं शेड्यूल. मग मला काय म्हणायचं, आज आपण आता 4 महिन्याची डाळिंब लावली, आता एक रोप आणलेली आहे, ते पण लावणार आहे. बरोबर. तर मग समजा आता मला तुमचं गणित नका सांगू किंवा माझं मी नका ऐकू, आमची ओव्हरऑल टेंडन्सी मानसिकता काय आहे बुवा आमच्या भागाची. तर सुरुवातीला आता आपण रोपच लावतो किंवा बीज लावून राहिलो. आता आपली डाळिंब पण फॉर एक्झाम्पल कोणतंही पीक झालं तर मग साधारण आपला 12 महिने लागते डाळिंबाला, 3 वर्ष लागते मोसंबीला, त्याला 1 लाख रुपये खर्च येणार. तर मग तुमचं शेड्यूल समजा आता याने जसं पूर्ण केलं पण थोडंसं 25% कंजूसपणा केला, त्याचा रिझल्ट कमी आला. 40% हा, पण आता आम्ही पूर्ण त्यांना नाही दोष देणार, आम्ही तुम्हाला दोष देणार आहे का त्याची रिझल्ट कमी आली. ही आमची मानसिकता आम्ही ठरवली. हां, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग त्याला जर समजा आपण जोड हिरवळीचे खतं जसं तुम्ही म्हणता तेच ताकदीतून येणार आहे. पण आता जे 1 महिन्याचं डाळिंबाचं झाड आहे त्याचं आता आपलं 14x7 वर आहे. तर मग त्याचं जे राऊंड आहे त्या राऊंडमध्ये ते पूर्ण तर नाही खाणार लगेच 1 महिन्यात झाड. तर मग आता जर आपण ताक केला 3 महिन्यात चांगल्यापैकी फ्लॉवरिंगला येतो, दाबायला येतो, किंवा 6-7 महिन्यात त्याचं बी पण होतं. तर त्याचं मोकळं ठेवल्यापेक्षा किंवा इतर जे पिकं आहे त्याच्यातून ताकद घेऊन निघून जातं. आता आपण काय करतो, कोणतंही पीक लावलं त्याच्यातून ताकद काढून घेऊन जाणार, पण हा ताक कसा आहे तिथंच नष्ट करणार. तर मग त्याचं रिसायकल होणार तो. हा, रिसायकल होणार, त्याची जी ताकद आहे तीच मिळणार आहे त्याला मातीला. हां, मातीला मिळणार आहे किंवा त्या जागेचं पोत ठीक सुधारणार. ठीक आहे. तर मग तुमच्या प्रोडक्टला त्याची काहीतरी हातभारच लागेल का नाही लागणार, हा तर माझा प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे बघा, लक्षात घ्या की समजा तुम्ही डाळिंबाच्या पिकाकडे वळले, तुम्ही पहिलं कपास करत होते किंवा तुम्ही काय भाजीपाला करत होते. नाही, पहिले 15 वर्षापूर्वी डाळिंब होता आपला. नाही, त्या वावरामध्ये सध्या तुम्ही काय करत होते, हा इतर सध्या भाजीपाला करताय, कपास करताय, ज्वारी काय जे काय करताय, म्हणजे तुम्हाला तिथे 10 रुपये मिळत होते, तुम्हाला तिथे वाटते का 100 रुपये मिळावे, म्हणून तुम्ही कशात वळले, डाळिंबात वळले. म्हणजे तुम्हाला ते जे डाळिंब पीक लावलं ते जास्त उत्पन्नासाठी अपेक्षित आहे. बरोबर आहे ना. तुम्हाला ते 10 वर्षांनी नको आहे, लवकर पाहिजे. मग तुम्ही ज्यावेळेस उत्पन्न लवकर अपेक्षा करता मग तुम्ही त्याला स्लो रिलीज होणारे खतं का देता. उदाहरणार्थ तुम्ही धेंच्या म्हटले, ताग म्हटले, तागाद्वारे आपल्याला वाढवायचं काय जमिनीमध्ये, सेंद्रिय कर्ब. तागातून सेंद्रिय कर्ब जो आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचा असतो, संप्लवनशील, नंतर ज्वलनशील आहे की नाही, आणि स्थिर कर्ब. तर तागामधून तुम्हाला आहे ना संप्लवनशील कर्ब मिळतो. म्हणजे काय, तो वॉलटाईल असतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही तो तागातला जो कर्ब आहे तो उडून जातो जमीन, म्हणजे उष्णतेबरोबर तुमच्याकडे हीट वाढतं भरपूर. तो तुम्ही तागाने गाडला जरी तर तो जमिनीमध्ये स्थिर नाही होणार. जमीन जर स्थिर करायचा असेल तुम्हाला कर्ब तर तो मॅच्युअर्ड होऊनच गेला पाहिजे. ताग आपण कधी असतो फ्लावरिंगच्या कंडिशनला, तागाची पानं आपण मॅच्युअर्ड होऊ देत, तो जर निबार झाला तर तो घालून उपयोग नाही. सेम म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजन लेवल हाय होते आणि जो कार्बन मिळतो तो कर्ब मॅच्युअर्ड नसतो. मग ह्याच्यामध्ये समजा ह्या झाडाचा पाला जर मॅच्युअर्ड होऊन पडला तर सेंद्रिय कर्ब वाढणार. कुठलंही गवत आहे समजा ते मॅच्युअर्ड होऊन जर मेलं तर त्याचं कर्ब वाढणार. पण ते जर कमकुवत जर कवळत जर मेलं मग झाडाचं मॅच्युरिटी नाही येते त्याला. मग ते जे हिरवळीची खतं आहेत, हिरवळीची खतं ही भाजीपाला पिकं, गवतवर्गीय पिकं जसं तुमचा कांदा आहे किंवा तुमचं मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, ह्याला त्याचा फायदा होतो. तुम्हाला फळबागेला हिरवळीच्या खतांचा फारसा फायदा. हा, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल, पण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ नको आहे तुम्हाला. त्यांनी झाड मोठं होईल पण ते फुफसं मोठं होईल. नुसतं मोठं चालायला दिसल, फळाची ताकद फळं लागेल. नाही मिळणार त्याला. आता हे झाड किती वर्षाचं मध्ये, 4 वर्षाचं, 4 वर्षाचे मानाने झाड गण मोठे, पण माझ्या मते मागच्या 5 वर्षामध्ये याचं खोड बनलंय. खोड याचं मागच्या 5 वर्षात बनलंय असं माझं मत आहे.
मागच्या 5 वर्षात म्हणजे खोडाला बऱ्यापैकी अशी गोलाई आली आहे. 5 महिने हा शेवट फार महिन्यात ते वर्ष हा मग ते तुम्ही 3.5 वर्ष झाले का नाही, हा. तुम्ही 4 वर्ष झाले बागेला म्हणता. हा. 12 चौक 48 मधले 43 महिने बाजूला करा, शेवटच्या 5 महिन्यामध्ये झाडाला आकार आला असं मला म्हणायचं. बरोबर शेवट आला आता फार पहिले 35 महिने असेच गेले, 40 महिने. बरोबर बरोबर आहे का? बरोबर मला कसं आहे कळलंय? अभ्यास तुमचा म्हणजे तुम्ही त्याला कसदार खाऊ घातलं तेव्हा झाड कसं बनलं? कसदार म्हणलं. म्हणजे मुद्दा असाच राहतो विषय की तुम्ही जर त्याला हिरवाईचे खतं दिले तर तुम्हाला जेवढ्या अपेक्षित वेळेत ते लवकर मॅच्युअर व्हायला पाहिजे, होणार म्हणजे ते असंच होणार. मग झाड वाढणार पण तुम्हाला ते मग त्रास देईल, बुरशींचे खर्च वाढतील, बुरशीनाशकांचे कीटकनाशक. तागाच्या ऐवजी आपण दुसरं कोणतंच नाही करू शकत असं काय ऑप्शन. हे बघा कसं आहे, शेवटी एक रिसायकलिंग मध्ये तुम्हाला हे सगळं का करायचंय का बाबा थोडं घरच्या घरी करता आलं पाहिजे बा, स्वावलंबी बचत करायची किंवा स्वावलंबी व्हायचे. काही पण स्वावलंबी होण्यासाठी मग तुम्हाला फळबागांमध्ये स्वावलंबी नाही होता येणार. हे बघा नगदी पिकं आले, तुम्ही माल ज्यावेळेस मार्केटला विकायचा विचार करता तेव्हा तुम्हाला मार्केटमधून काहीतरी घ्यावंच लागणार. जर तुम्हाला माल मार्केटला विकायचा नसेल तुम्ही मार्केटमधून काहीच घेऊ नका. स्वावलंबी शेती आहे. तुम्हाला जर मार्केटला काही विकायला न्यायचं आहे तर तुम्हाला मार्केटमधून काहीतरी आणावं लागेल. मला ते काय आणायचं, मग ते विष आणायचं, दारू आणायची का दूध आणायचं का तूप आणायचं हे मात्र तुमच्यावर. सगळं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जेवढं बिकट वातावरण होईल ना तेवढं फळबागांना चांगलं असतं. परंतु मग वातावरण खराब झाल्यावर फळबागा खराब का होतात माहिती का? त्याचं कारण असं आहे की वातावरणामधील जे बदल आहे ते पिकाला गरजेचे आहे, ताण बसण्यासाठी, फुलधारणा होण्यासाठी, फळधारणा होण्यासाठी. परंतु त्या बदलाला जी ताकद पाहिजे जमिनीहून ती त्याला मिळत नाही. जमिनीची ताकद कमी पडली का मग त्याचं रूपांतर ओराईत होतं. म्हणून तुम्ही पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी आणलं काहीच नाही, नेणार काहीच नाही, जे इथलं इथंच राहणार आहे. मग इथलं इथंच राहणार असेल तर ते भरपूर त्याला देऊन जाताना बाग अशी पिकवा की तुम्ही तिला किती खर्च केला हे नका बघू, तिला किती उत्पन्न निघतं हे बघा. ॲव्हरेज हां, तुम्हाला करून जर व्यावसायिकच शेती करायची तर पूर्ण व्यावसायिक करा ना, जीव गुंतून काला करता. केळी यांची हां, केळीचं जर एस सी टी किती दिवस झाले आपलं? 2 महिने झाले. बेसिक डोस प्रॉपर पुरेपूर बेसिक डोस भरलेला आहे सर. हां हां. आणि आता ट्रीटमेंट करायची आता यावेळेस 5 दिवस. काय एक्साइटमेंट. आणि पुढे या. सांगायला अजून दुसरे शेतकरी जे येऊन बोलताय तुम्हाला काय बोलताय? सर आमच्याकडे केमिकलचे पण 2 प्लॉट आहे सोबतचेच, बरं. पण त्यांचा प्लॉट अजून एवढाच आहे. आणि तुमचा बॉल केव्हा झालाय? हा पोंगा भरली केव्हा लावतो? थोडं झालं, किती दिवसात? 2 महिने झाले. थंडीचे नंतर थंडी पण भरपूर जास्त आहे, इथे- तरी पण इथे. आता हां, प्लॉट एवढा झाला. थंडीत प्लॉट एवढा झाला आणि केमिकल वाल्यांचा केवढा आहे? छोटं कुठलं आहे गाव तुमचं? मुद्दे सोडव तालुका? गंगापूर अच्छा. नाव तुमचं? परिमल गादीकर. पोंगा किती पॉवरफुल आहे बघा ना. हे पोंगा बघा ना काय पॉवरफुल. प्रॉपर करेल सर. पूर्ण टोटल प्रॉपर केलं. पोंगा किती पॉवरफुल आहे बघा. तरी सर डेअरिंग लागेल सर BSCT वापर. नाही नाही, हो मला एक मिनिट श्रीमंत व्हायला डेअरिंगच पाहिजे ना. गुळघ्याचं काम काला पाहिजे ते. सॉइल चार्जर तरी अजून केलेलं नाही. आता मी भिजू घातलं काल परवा. मी काय म्हटलं बरं का, हे बघा तुम्ही 10 ग्रॅम नाही 1 ग्रॅम घ्या पण सोनं घ्या. तुम्ही 1 किलो बेंटेक्स घेऊन बी त्याची बरोबरी होणार नाही. केमिकल शेतीची SCT वैदिक बरोबरी होणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, श्रीमंत गावामध्ये किती जण राहते? मग तुम्ही 4 दोनच राहणार आहे. तुम्ही एवढे जरी असले इथं तर 4 दोनच श्रीमंत होणार आहे का? कारण तेवढे टिकणार आहे याच्यामध्ये. संयम तेवढं ठेवणार आहे. हां, आणि म्हणून तर बघा आपण वर्गामध्ये गेलो तर वर्गामध्ये हुशारपोर किती राहते? 4 5 हे 4 हुशारपणाचं काम आहे. आलं लक्षामध्ये. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे, मी मगाशी पण बोललो ना आता पण बोलतो, ज्याला फक्त जगायचं आहे, ज्याला बचत करायची, ज्याला नुसतं हिशोबात जगायचं आहे त्यासाठी SCT वैदिक नाही. मग SCT वैदिक कोणासाठी? ज्याला बेहिशोबी जगायचं आहे, ज्याला बेहिशोबी कमवायचं आहे. मी स्वतः केमिकल शेती करीत होतो ना, तर उत्पादन खूप यायचं 20-21 लाख वगैरे, खिशात काहीच राहत हा, मग ते बेंटेक्स ना. कंटिन्यू याला पैसे माग त्याला पैसे माग. आता मला पैसे मागायची गरज नाही. प्रत्येक टिकतो ना पैसा. बघा केमिकलवर, जैविकवर, ऑर्गॅनिकवर चाळण राहते खाली, किती वातावरण तो गळूनच जातो. हां, खरे खोटे. बरोबर. हां, रोग आला, कीड लागली, नाजूक झाली, वाया गेलं, बाजारात नाही भेटले, किती रडगाने काही तपास नाही. वैदिकचा माल असा राहतो का, 1 खटी जातो, एकच व्यापारी घेतो आणि पैसा 1 खटी देतो. व्यापारी आले बरं का, काळी म्हणलं, घ्या तुम्ही 16 घ्या, हेच नाही घ्या. नाही म्हणे आम्हाला सडकी की चालती. मग कसं करायचं आम्ही आता? मला आमचं खर्च लय झालेला आहे. बरोबर. त्याला काय करायचं? ते नाही, आम्हाला काही करायचं नाही. फक्त
एवढं घेतलं म्हणजे करू घेऊ बरोबर आहे ना? तसं निम्मी फेकून देऊ म्हणे म्हणलं असं तर शनिवार जर घेतले ते घेत नाही फक्त चांगले चांगले निवडून. हो ते असं आहे की बोकड्या जर घ्यायला आला ना व्यापारी, त्याची पाठ दाबितो अशी, तो म्हणतो हे कमरात कच्चं आहे हम्म. आणि लगेच 2000 कमी करतो. हे खरं आहे खोटं आहे? तेव्हा व्यापाऱ्याच्या हातामध्ये आपला बोकड काही द्यायचं नाही, लक्षामध्ये. मग बोकड असा बनवायचा की त्याचा डंका वाजला पाहिजे. म्हणजे काय, माल असा पिकवायचा. तुम्ही काय म्हणले ते मुंगू होतं ना काळं, हा एक लक्षात घ्या काळं का होतं. साधं सिंपल गोष्ट आहे. हे जे मोसंबी किंवा संत्री, त्याच्या सालीमध्ये काय असतो, कडूपणा राहतो. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही रासायनिक खतं जास्त वापरता किंवा जेव्हा नायट्रोजन वाढतो किंवा तुम्ही नुसते पाण्यावर संत्री आणायचा प्रयत्न करता, शेणखतावरती, कोंबड खतावरती, बरं का, तेव्हा त्याच्यामध्ये जे सालीमध्ये जे ॲसिड राहतं ते कमी होतं. ॲसिड कमी झालं तसं ती जी बुरशी आहे ना, ती बुरशी त्याच्यावर काय करते, अटॅक करते. जर त्याच्यामध्ये किंवा तुमच्या लाल कोळी म्हणा किंवा बुरशी म्हणा त्याच्यावर अटॅक करतो. जर त्याच्यामधला जो ॲसिडचं प्रमाण जर भरपूर असलं हम्म. तर कुठलाही जीव किंवा बुरशी त्याच्यावर अटॅक करत नाही. नाही. अलग लक्षामध्ये तुमच्या. म्हणून झाडाची स्किन लूज पडली तर मग त्याच्यामध्ये रोगांचा आणि किडींचा काय होतो, प्रादुर्भाव. अटॅक होतो. झाडाची फळाची स्किन जर टेनिस बॉल सारखी अशी कडक जर राहिली तर काय खाऊन त्याला रोग येईल. म्हणून आपण रोगावर नाही घाबरायचं. आपण झाड कमजोर झालं का त्याला घाबरायचं. असं झाड उपाशी नाही राहून द्यायचं. त्याला दर 3-4 महिन्यांनी एक बेसल डोस गेलाच पाहिजे. पाहिजे. तुम्ही म्हणते समजा कृषी अमृत जास्त चालत नाही, RNPH जर त्याच्यात जास्त झालं, काही 25 problem गोळाला नाही. चाललं, मग तुम्ही ते चिवडा कसं काय किती पण चालतं? खा, चिवडा किती खा, त्यांनी तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन वाढणार आहे. तुम्ही कार्बोहायड्रेट तुम्हाला तसे मिळताच आहे ना सगळ्याच गोष्टीतून, परंतु प्रोटीन मिळत नाही ना. हम्म. मग प्रोटीन स्पेशल खावं लागतं. RNPH जे आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. हम्म. सेंद्रिय कर्ब फार कितीही जरी झाला ते काही साईड इफेक्ट नाही आपल्याला. त्याचा फायदाच आहे ना. उलट जर बाग लावला, हा बाग, आणि कपास लावली, कपास लावल्यावर पैसे किती दिवसात मिळते, 3-4 महिन्यात, 4-5 महिन्यात, बरोबर आहे. आणि बाग लावल्यावर किती वर्ष वाट पाळती, 5 वर्ष. 5 वर्ष पाहतो नुसतं ठेवतो. बरोबर आहे का नाही. आता शेवटी दमबडीची, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा करता थोडासा दम धरावा लागेल. लागतोच. कोणी येतो सर ते मग लय ते कशाला याच्यात आहे ना थोडं एक ट्रॅक्टर घ्या छोटं, असं आणा सल्ला द्यायला ना. आणि तिथे ते गावाच्या गाडीला जो अरे अन्न बाबा तुम्हाला एक सांगू का, जोपर्यंत तुमचं वाटोळं होत नाही ना तोपर्यंत लोक येत राहणार. आता वाटोळं झालं का कोणी येत नाही. इकडे कसं आहे सध्या आता शेती झालं काय मारोड्या शेती म्हणजे मारोड्या शेती राहायचं आमच्याकडे पहिला असं गबाळ काय मारोड्या शेतीसाठी शेती पडली तिच्या आणि मारवाडी इकडे आहे आता. मारवाडी श्रीमंत आहे सगळी, तेच सक्सेस झाली सगळी. 2-3 वर्ष आपण केमिकल वाला एवढे दिवस दिले, मग SCT ला 1-2 वर्ष द्यायला काय अडचण नाही. क्या बात आहे. येस, आत्ता पटलं आपल्याला. हा आहे की नाही. ते नारायणराव नोंद करून घ्या. हा हा नाही, चांगली नाही, पक्की नोंद करून घ्या. येत नव्हते ते, त्यांना लय बोलले सगळ्याला, तेव्हा मग ते तुम्हाला घेऊन आले. नाही, सगळं व्यवस्थित होईल. फक्त 1 वर्ष 1.5 वर्ष दम काढा, सगळं ओके होईल. हा यांना म्हणलं तुम्ही हरी हरी चला करायचं येऊन जाऊ सर. आणि जे होईल ते करायचं. वा 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 वा, क्या बात. तुम्ही करता का पण हरी हरी. मला करीन सर. आवड आहे का? त्र्यंबकेश्वरला होते साप्ताला आता राऊत क्या बाबा. बात आहे. आल्यावर येत जा नाशिकला आमच्याकडे. हा तुम्ही पण या नाशिकला. नाही त्यांना दिले आम्ही इकडून आता जाऊ आम्ही सगळे. घरी सगळं हा कर्मयोगी.